गुड मॉर्निंग. तर आज मी मुंबईला जाण्यासाठी निघाले होते, म्हणजे चैत्यभूमीवर. मग मी बस स्टॉपवर येऊन बघितली तर तिथे आमची PMT काही नव्हते. मग मी उबर बुक केले. दादाला सांगितलं की आम्हाला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडून द्या. दादाने मला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडले. मग ते तिकीट काढेपर्यंत हा एक खूप छान दृश्य मला दिसले, त्याचा पण व्हिडिओ काढून घेतला. मग रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये गेले तर तिथे बाबासाहेबांची एक छान प्रतिमा दिसली, त्याचा पण एक व्हिडिओ बनवला. मग आमची गाडी आली, त्याचा पण मी एक स्लोमो बनवला. आणि गाडीमध्ये चढल्यानंतर मी माझ्या भावाला म्हटलं, तू समोर चल, मला पण हा एक छान व्ह्यू घ्यायचा आहे. त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवला, जे की मी गाडीच्या दरवाजाजवळच उभे होते. मग माझा भाऊ परत आला, मला म्हणत होता की चल इथे उभे राहून व्हिडिओ काढू नको, ते तुझ्यासाठी सेफ नसणार. मग त्याचं ऐकून मी त्याच्यासोबत आतमध्ये डब्यामध्ये गेले. मग साधारणतः 4-4 तासामध्ये आम्ही वरती येऊन पोचलो. मग आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. मग तिथनं साधारणतः 15 ते 20 मिनटावर आमचं जे चैत्यभूमी होती ती होती. म्हटलं गाडी गेल्यापेक्षा पायीच जाऊया, मुंबईचं वातावरण पण आपल्याला आणि आणखीन काहीतरी नवीन गोष्टी बघाव्यास मिळेल, म्हणून आम्ही पायीच गेलो. साधारण ते 15 ते 20 मिनिट झालं, आम्ही चैत्यभूमीच्या गेटवर आलो. आणि गेटवर माझ्या अंगावर शहारे येत होते, कारण मी प्रथमच मुंबईला आले होते आणि मी खूप इमोशनल झाले होते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांचे स्मृतीस्थळ आहे. हे एक चैत्य स्मारक असून तिथं स्तूप आंबेडकरवादी जनतेच्या आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. असून इथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी अखंडपणे तेवणारी ही जी तुम्हाला ज्योत दिसते, जी काळ्या काचेच्या आत उभारण्यात आलेली ही जी ज्योत आहे, ती 8.25 फूट उंचीची आणि 7.5 फूट रुंदीची आहे. आणि ही जी भीमज्योत आहे ती अखंड आहे, म्हणजे 24 तास पेटणारी, कधीही बंद न होणारी. मग तिथून थोडं आतमध्ये गेलो. आतमध्ये जाता जाता हा इतका छान व्ह्यू मी मिस नाही केला. इथून मग थोडे आत गेले. आतमध्ये जाता जाता ही काही दुकाने लागली होती. या दुकानांमध्ये छान बाबासाहेबांचे, बुद्धाचे आणि बौद्ध धर्माशी रिलेटेड सगळी पुस्तके आपल्याला पाहायला भेटणार. मग इथून मी डायरेक्ट आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये गेल्यावर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण केली. आतमधलं वातावरण इतकं भारी आणि इतकं शांततेचं होतं, तिथं तुम्ही जाऊन मेडिटेट पण करू शकता. म्हणजे ते आतमध्ये जास्त वेळपर्यंत आपल्याला थांबू देत नाही. मग परत बाहेर आले. मग बाहेर शकले तर म्हटलं आता मी परत एक चांगला मोठा व्हिडिओ बनवते. आणि शेजारी इतकी छोटी छोटी दुकानं होती, त्या दुकानांमध्ये इतकी छान छान पुस्तकं होती. बौद्ध धर्म आणि भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित सगळ्याच गोष्टींची पुस्तके इथे अवेलेबल होते. त्यांच्या छोट्या छोट्या क्यूटशा अशा मूर्त्या, फोटो फ्रेम्स, सगळ्याच गोष्टी इथे अवेलेबल होत्या. किचन, मोठ्या फ्रेम्स, छोट्या फ्रेम्स, गळ्यामधील छोटे छोटे हार, जे की सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या. मग थोड्या काही गोष्टी विकत घेतल्यानंतर आता पुण्याला निघायचं, म्हणजे पडण्याआधी पुण्याला निघायचं. मग आम्ही निघालो. मला बऱ्याच गोष्टी बघायच्या होत्या मुंबईमध्ये, पण मला थोडं बरं वाटत नव्हतं, कारण मुंबईचे वातावरण खूप मला उष्ण वाटत होते. त्याच कारणामुळं थोडंसं घाबरल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी घरी जाण्याचं ठरवलं. चैत्यभूमीवरनं बाहेर पडताच आम्हाला लगेच गाडी मिळाली. त्या दादाला आम्ही 20-20 रुपये असे 40 रुपये देऊन आम्ही दादाला सांगितलं की आम्हाला परत स्टेशनवर सोडून द्या. दादांनी आम्हाला स्टेशनपर्यंत सोडून दिले. आणि मग गाडीची वाट बघून बघून दमलो. तर मग फायनली आमची पुण्याची गाडी आली. तर मग आम्ही गाडीमध्ये बसलो. असा विचार करत होतो की घरी जायला आम्हाला अंधार व्हायला नको, पण तरी अंधार झाला आहे. असो, भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.